पोलीस निरीक्षक कुमार कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार वडगाव पोलीस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल मिथुन धेंडे हे मंगळवार 13 मे रोजी वडगाव फाटा इथं वाहतूक नियमनांचं कर्तव्य बजावत होते। तसेच वडगाव मावळ पोलीस स्टेशनचे एपीआय शीतलकुमार डोईजड हे शासकीय वाहनांनी पेट्रोलिंग करत होते। अक्षय पॅलेस वडगाव कमानी जवळ त्यांना मुंबई बाजूकडून तळेगाव बाजूकडे प्रवास करणाऱ्या नागरिकांनी माहिती दिली की कंटेनर वाहन क्रमांक HR 74B3677 चा चालक अतिशय धोकादायकरित्या वाहन चालवत असून त्याला जर तात्काळ थांबवलं नाही तर तो खूप मोठा अपघात करून निष्पाप नागरिकांचे बळी घेऊ शकतो। सदर प्रकरणाचं गांभीर्य ओळखून शासकीय वाहनावरील चालक गणपत होले यांनी सदरची माहिती कॉल करून तिथून पुढे 1 किलोमीटर अंतरावर वडगाव नाका इथं वाहतूक नियमनांचं काम करत असणारे हेड कॉन्स्टेबल धेंडे यांना दिली। त्यावरून धेंडे यांनी पुढील अनर्थ टाळण्यासाठी तात्काळ त्यांच्या सोबतच्या ट्रॅफिक वार्डन आणि नागरिकांच्या मदतीने सदर वाहन मुंबई चाकण लेनवर पूजा हॉटेलच्या समोर थांबवले। त्यावेळी सदर वाहनातील चालक नीचे आता हूं असं बोलला। सदर वाहन थांबवलं असल्याने हेड कॉन्स्टेबल धेंडे हे त्या वाहनाच्या पुढे डाव्या बाजूला उभे असताना अचानक सदर वाहन चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन अतिशय वेगाने चालवून धेंडे हे पुढे उभे असताना त्यांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने ठोकर मारून जखमी करून चाकण बाजूकडे निघून गेला। त्यानंतर हेड कॉन्स्टेबल धेंडे यांना तात्काळ उपचारासाठी पवना हॉस्पिटल इथं भरती केले असता डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले।